प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये आता इतके ट्विस्ट आले आहेत. आता ही मालिका म्हटलं की ट्विस्टवर ट्विस्ट ठरलेलंच आहे. स्वतः अर्जुनने प्रत्यक्षात जिवंत साक्षीला तर पाहिलेलं असतंच आणि आता प्रियावरती संशय आलाय म्हणून सायलीने काय केलं की प्रियाच्या रूमची झडती घेतली आणि तिथे सायलीला सापडलाय तो म्हणजे महिपतचा फोन. आता या महिपतच्या फोनने अनेक गुपितं उलगडली आहेत. सायली, अर्जुन, चैतन्य तिघांनी मिळून आता असा काही मोठा धमाका टाकलाय ना. अर्जुनने जेव्हा जेलमध्ये महिपतची भेट घेऊन हुकमाची राणी साक्षी त्याच्या ताब्यात आल्याचं सांगितले तेव्हा मात्र हा महिपत हादरलाय आणि स्वतः पुन्हा नागोबाला कोर्टात उभं करून अर्जुन आता चांगलीच केस पालटणार आहे. बघूयात मग सायलीला प्रियाच्या रूममध्ये महिपतचा मोबाईल नक्की मिळतोय तरी कसा. त्यातच चैतन्याच्या युक्तीने महिपतचा फोन उघडला गेलाय आणि त्यात नक्की काय राज लपलेत पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघावा लागेल. मग नक्की बघा आणि प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट देत चला. सोबतच तुम्हाला भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवा. अर्जुनने चक्क प्रत्यक्षात जिवंत साक्षीला पाहिलेलं असतं. आता तो इतका हादरून जातो की त्याला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नसतो की ती नक्की खरोखर साक्षीच आहे का. अर्जुन पटकन सायलीला फोन लावायचं ठरवतो, पण नंतर तो विचार करतो की सायलीने साक्षीला पाहिलं होतं तेव्हा तर याच अर्जुनने तिलाच वेड्यात काढलं की मेलेला माणूस जिवंत कसं काय होऊ शकतं आणि आता तो सायलीला हे सत्य कसं सांगेल. त्यावेळी सायलीवरती विश्वास ठेवायला हवा होता, शहानिशा करायला हवी होती. असा विचार करून अर्जुनला आता पश्चाताप होतो. तो पटकन फोन कट करतो आणि त्यानंतर गुपचूप आपल्या फोनमध्ये साक्षीचा फोटो काढून घेतो. अचानकच साक्षी गाडी काय चालू करते. अर्जुन पटकन खाली बसतो जेणेकरून तो साक्षीला दिसूच नाही आणि त्यानंतर साक्षी तेथून निघूनच जाते. पण अर्जुन शॉकमध्येच असतो आणि आत्ता कुठे त्याला महिपतच्या गप्प राहण्यामागचं कारण उलगडतं. इकडे अस्मिताने सर्वांच्या जीवाला घोर लावून ठेवलेला असतो. अस्मिता जेव्हा घरी परतते तेव्हा मात्र सर्वांचा जीव भांड्यात पडतो. आता कल्पना तिला फटकारते की अस्मिता, तू आमचे फोन का घेत नव्हतीस, जीवाला नुसतं घोर लावून ठेवलास. तुला मी आधीच सांगितलं होतंस ना की एकटीने बाहेर जायचं नाही आहे म्हणून, तरीही तू गेलीस. उगाच आमच्या जीवाला घोर. आता प्रतापही विचारतो की अस्मिता, हा काय प्रकार आहे. अगं, आईचं न ऐकता तू बाहेर का गेलीस. तेव्हा प्रतिमा आत्याही म्हणते की अगं अस्मिता, आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती. अस्मिता मूर्ख ते मूर्खच राहणार आहे. उलट ती घरच्यांनाच आता फटकारते की तुम्ही सगळे इतके ओव्हर रिॲक्ट का करताय. मी सुखरूप आले ना घरी. तेव्हा सायली समजावते की अस्मिता ताई, जेव्हा आई तुम्हाला फोन करत होत्या तेव्हा तुम्ही ते ना घेतला नाही आणि जेव्हा मी तुम्हाला फोन केला तर तो फोन बंद लागत होता. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं, माझा फोन खाली पडला होता आणि तेव्हा तो बंद झाला. बघ हवं तर. घरातले इतके सगळे जर काळजी करतायत आणि मूर्ख अस्मिताला काडीचाही फरक पडत नाही. घरच्यांनाच ती नको नको ते बोलायला लागते. तुम्ही उगाचच मला एखाद्या लहान बाळांसारखं ट्रीट नका करू. मी स्वतःची काळजी घेऊ शकते आणि असे मेलेले माणसासारखे तोंड करून बसू नका. ठीक आहे, मीच जाते स्वतःच्या रूममध्ये आणि आराम करते. ती कोणाचं काहीच ऐकत नाही आणि तसेच तोंड वर करून निघून जाते. आता घरातले अस्मिताच्या या पोरकटपणाला इतके वैतागतात. इकडे सचिन ज्यावेळी घरी परततो तेव्हा तो साक्षीला शोधत असतो. आता सॅम कुठे गेली असावी असा विचार करून तो तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण कॉन्टॅक्ट तर होत नाही. मग त्यानंतर त्याला आठवतं की अस्मिताला एका बाईने धक्का दिला होता. मग तो सावध होता आणि विचार करतो की अस्मीला धक्का देणारी सॅम तर नसेल ना. पण ती तिथे काय करत होती. माझा पाठलाग करत होती का. अस्मीबद्दल तिला सगळं कळलं असेल का. आता सचिनच्या मनात नको नको ते विचार थैमान घालत असतात. त्याला भीती वाटायला लागते. इकडे सायलीसुद्धा प्रियाला पोलिसांना पैसे देताना पाहून अस्वस्थच असते. ती विचार करते की प्रियाला फोन करू का. नंतर तिचं दुसरं मन तिला सांगतं की नको, प्रियाला आता लगेच काही विचारण्याची सोय नाही आहे. ती पुन्हा थापा मारेल, खोटं बोलून वेळ मारून येईल. आता तिच्या बाबतीत पुढचं पाऊल
विचार करून टाकायला हवं. इकडे साक्षीचा विचार करून सचिनच्या काळी धडधडायला लागलेलं असतं. आता हे सगळं प्रकरण मी कसं हँडल करू? मी सॅमला अवॉइड करू का? पण तसं केलं तर ते आणखीन बिथरेल. मग मी इथेच थांबू का? आता सचिनला काय निर्णय घ्यावा काहीच कळत नाही. इतका भंडावून जातो तो. कल्पना अस्मिताची खूप काळजी करते. सायलीला ती सांगते की अस्मिता कशी वागायला लागली आता. ती ना अगदी कॉलेजमधल्या मुलीसारखी वागते. आता तर तिने स्वतःची खूप काळजी घ्यायला हवी आहे. तेव्हा सायली तिची समजूत घालते की आई, अस्मिताताईंना बाहेर जावंसं वाटलं असेल आणि त्या मैत्रिणीला भेटून आता सुखरूप परत आल्यात ना, मग जाऊ देत सोडा. अचानक सायलीचं लक्ष फोनकडे जातं आणि मग ती विचार करते की यांचे इतके फोन. सायली बाजूला येऊन अर्जुनला कॉल करते. अर्जुनला आता सायलीशी काय बोलावं कळत नसतं, पण समोरूनच अर्जुनला कारण मिळतं. सायली विचारते की अहो तुम्ही अस्मिताताईची काळजी करू नका, त्या मगाशीच आलेत घरी. अर्जुन विचारतो की अस्मिताई? तेव्हा सायली म्हणते की हो, अहो त्यांचीच विचारपूस करायला फोन केला असेल ना तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो, ती आली आहे का घरी? ठीक आहे ना ती? तेव्हा सायली सांगते की हो हो ठीक आहे, पण अर्जुन विचारतो की पण काय? तेव्हा सायली म्हणते की काही नाही, तुम्ही घरी या, आपण आल्यानंतर बोलूया. पण अर्जुनचा तो खोलवर आवाज ऐकून सायली इथे विचार करते की हे असे का बोलत होते? हे ठीक तर असतील ना? इतक्यात कल्पना विचारते की काय झालं ग सायली? तू का विचारात पडली आहे? तेव्हा सायली सांगते की काही नाही, यांनी अस्मिताताईबद्दल विचारायला फोन केला होता. मी त्यांना सांगितलं की त्या सुखरूप घरी आल्या आहेत. तेव्हा कल्पना विचारते की काय? अच्छा, म्हणजे तू फोन करून अर्जुनला सांगितलं होतं का? बरं झालं सांगितलं होता. मीही फोन करून खरं तर त्याला कळवणार होतेच. बरं चल, मी अस्मिताकडे जाऊन येते. बघते ती काय करते ती. आता सायली गोंधळून जाते. कारण जर तिने फोन केला नव्हता, कल्पनाने फोन केला नव्हता, तर मग अर्जुन अस्मिताबद्दल विचारत का होता? म्हणजे नक्कीच अर्जुनच्या मनात दुसरंच काहीसं सुरू आहे, असं सायलीला जाणवतं. तिकडे अर्जुन चैतन्याला कॉल करतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो की तू आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये. तेव्हा चैतन्य म्हणतो की आत्ता लगेच? पण आत्ता काय झालं आहे? एक एक मिनिट, मी सांगतो. आता चैतन्य थट्टा करतो अर्जुनची. तो म्हणतो की तू सायली वहिनीसोबत भाजी आणायला मार्केटमध्ये गेला असशील आणि तिथे दोघांचं भांडण झालं असेल. तेव्हा अर्जुन त्याच्यावरती खेकसतो की कधीतरी सिरियस हो ना यार. दुसरं काहीतरी महत्त्वाचं काम असू शकतं ना. मी लोकेशन पाठवतोय, पटकन ये तिथे. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, चिडतोयस कशाला? मी येतो. इकडे सायली मात्र इतकी अस्वस्थ होते. विचार करते की हे इतकं तुटक का बोलत होते? यांना दुसरं काही टेन्शन असेल का? सायली आता फोन लावायचं ठरवते, पण पुन्हा वाटते तिला की सतत फोन करणंही बरोबर नाही आहे. आता थोडा विचार करते अर्जुनबद्दल. नंतर तिच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि मग लक्षात येतं, ही प्रिया अजून कशी काय घरी परतली नाही आहे? आणि मुळात ती हवालदाराला पैसे का देत होते? हिचं कनेक्शन नागराज महिपतची काही असेल का? आता प्रिया घरात नाही आहे, तोपर्यंत तिच्या रूममध्ये बघते काही मिळतंय का. आणि सायली प्रियाच्या रूमची झडती घ्यायची ठरवते. सायली प्रियाच्या रूममध्ये तर जाते. ती रूममधले सगळे ड्रॉवर चेक करते, पण सायलीला कुठेच काही भेटत नाही. जेव्हा ती प्रियाचं कपाट चेक करायला जाते, तर अश्विनच्या कपड्यांच्या खाली एक पॉकेट तिने लपवलेलं असतं. आता सायली ते पॉकेट बाहेर काढते आणि पॉकेट उघडून बघते, तर त्यात फोन ठेवलेला असतो. आता ती विचार करते की हा फोन तर प्रियाचा नाहीच आहे. मग हा कोणाचा आहे? आणि तो असा लपवून का ठेवला होता? नक्कीच सायलीला गडबड वाटते. मग सायली तो फोन ओपन करण्याचा प्रयत्न करते, पण तो फोन चालूच होत नाही. बॅटरी संपलेली असते ना. त्यानंतर सायली तो फोन आपल्या ताब्यात घेते आणि प्रियाचं कपाट जसंच्या तसं पुन्हा लावून ठेवते. त्यानंतर जेव्हा ती आपला फोन घेऊन रूममधून बाहेर पडणार, अचानक सायलीला एक आयडिया सुचते. इकडे प्रिया तर बनसोडे हवालदाराला भेटून यायला लागलेलीच असते. अचानक तिचं लक्ष जातं फोनकडे आणि तेव्हा कळतं की साक्षीचे मिस कॉल्स आहेत. जेव्हा ती परत लावण्याचा प्रयत्न करते, साक्षीचा फोन लागतच नाही. आता प्रियाच्या मनात इतकी भीती दाटून येते की या साक्षीने पुन्हा काही कांड करून ठेवलं नसेल ना.
मला आता तिच्या घरीच जाऊन बघावं लागेल. प्रिया तिकडे साक्षीच्या घराकडे निघते आणि सायली तो फोन आपल्या ताब्यात घेऊन रूममध्ये येते. पटकन तो फोन चार्ज करायला लावते आणि थोडा वेळ वाट पाहते. रूममध्ये विचार करत इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. आणि जेव्हा तो फोन ती चालू करते ना, तेव्हा मात्र सायली शॉक होते. कारण त्या फोनच्या स्क्रीनवरती साक्षीचा फोटो असतो. आता ती तर्क लावण्याचा प्रयत्न करते की हा फोन साक्षीचा आहे की महिपतचा, बघावं तर लागेल. जेव्हा ती त्या फोनचं पिन टाईप करते पण ते पिन इनकरेक्ट दाखवतं. इकडे जेव्हा अर्जुनकडून धक्कादायक बातमी मिळते, चैतन्यही तसा शॉक होतो. त्याला विश्वासच बसत नाही. उलटा तो विचारतो की अर्जुन, तुला खात्री की तू जिला बघितलं ती 100% साक्षीच होती? अर्जुन दात ओठ खात म्हणतो की 100% ती साक्षीच होती. तेव्हा चैतन्य विचार करतो की एक मिनिट, माझ्या मेंदूला ना हे प्रोसिजरच होत नाही आहे की साक्षी जिवंत आहे. हे कसं शक्य असू शकतं? अरे आपण न्यूज चॅनलवरती पाहिलं होतं ना की जेलमध्ये साक्षीचा खून झाला होता. महिपत स्वतः ढसाढसा रडला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो की महिपत आणि साक्षी डेंजरस आहेत हे आपल्याला माहिती नव्हतं, पण ते इतके एक्स्ट्रीम लेवलला उतरतील असंही आपल्याला माहिती नव्हतं. मागेसुद्धा कॅफेत सायलीने साक्षीला बघितलं होतं, पण तेव्हा मी विचार केला की मेलेलं माणूस जिवंत कसं असू शकतं. मीच तिला म्हणालो की तुला भास होत असेल. तेव्हा चैतन्य विचारतो की अर्जुन, अरे मग तू आत्ता तिला सांगितलेस का की सायली वहिनींना होणारा भास नव्हता, साक्षी खरंच जिवंत आहे? त्यावर अर्जुन काहीच उत्तर देत नाही. चैतन्य विचारतो की तू अचानक गप का झालायस? पण अर्जुनची इतकी चिडचिड होत असते तेव्हा चैतन्याला तो सांगतो की नाही, मी नाही सांगितले आणि मला कळत नाही आहे तिला कसं सांगावं ते. पण मला जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे ना, त्याचा मी आता योग्य वापर करणार आहे. चैतन्याला कळत नसतं की नक्की काय म्हणायचं आहे त्याला. अर्जुन म्हणतो की मी इतका रेस्टलेस झालो आहे ना की मला कळत नाही आहे मी काय करू. चैतन्य त्याला थोडं शांत राहायला सांगतो. उलट चैतन्य अर्जुनला सल्ला देतो की हे बघ अर्जुन, तू घरीच जा आणि सायली वहिनींशी बोल. कसं आहे, तू कोणत्याही केसबद्दल सायली वहिनींशी डिस्कस केलं तर तू ना रिलॅक्स असतोस. आणि साक्षी जिवंत आहे हे सत्य सायली वहिनींनाही कळायला हवं आहे. आता अर्जुनला चैतन्याच्या बोलण्यात तथ्य वाटतं. तो म्हणतो की ठीक आहे, तू पण माझ्यासोबत घरीच चल, आपण आता एकत्र जेवूयात, जेवूनच मग तू जा. तेव्हा चैतन्य हसत म्हणतो की बेस्ट आहे, इतकी छान ऑफर कोण नाकारेल. खरं तर तो अशी थट्टा करून अर्जुनला हसवण्याचा प्रयत्न करतो. इकडे घरी कल्पना अस्वस्थ असते. सायली येऊन विचारते की आई, तुमचं बोलणं झालं का अस्मिताताईंशी? काय म्हणाल्यात त्या? तेव्हा कल्पना म्हणते की तिचं ना काही कळतच नाही आहे. अगं ती नीट बोलायलाही तयार नाही आहे ती. इतक्यातच अर्जुन चैतन्य दोघे येतात. अर्जुन विचारतो की काय झालं, तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? तेव्हा सायली सांगते की अस्मिताताई, त्या ना नीट कोणाशी बोलतच नाही आहेत, तुटक वागतायत. तेव्हा अर्जुन मनात विचार करतो की आता या दोघेही टेन्शनमध्ये आहेत, त्यामुळे यावेळी ती मी बायकोला काहीच नाही बोलत. कल्पनाला तो सांगतो की ठीक आहे मम्मा, थोड्या वेळाने मी जाऊन तिच्याशी बोलतो. चैतन्य, आपण दोघे जाऊ रूममध्ये काम करूयात. आणि ते दोघेही वरती जातात. इतक्यातच आता प्रिया घरी परतते. तेव्हा सायली तिची चांगलीच खरडपट्टी काढते. पुढे येऊन तिचा विचारते की थांब प्रिया, कुठे गेली होतीस? आता प्रिया उद्धटपणे विचारते की का, तुला काय करायचं आहे? हा प्रश्न तर माझा नवराही मला कधी विचारत नाही आणि माझ्याशी तुझा काय संबंध आहे? तेव्हा सायलीच्या मनातल्या मनात इतका संताप होतो ना, तुझा हा खोटेपणा आता फार काळ टिकणार नाही आहे प्रिया. कल्पना तर काय, प्रियाकडे पूर्ण दुर्लक्षच करते. जेव्हा चैतन्य अर्जुनमध्ये येतात, चैतन्य विचारतो, अर्जुन, तू सायली बहिणीची का नाही बोललात? अर्जुन म्हणतो की काल ती मम्मा होती ना, आणि तसंही अस्मिताताईमुळे सायली खूप टेन्शनमध्ये आहे. जेव्हा ती वरी येईल तेव्हा बोलूयात ना आपण. इतक्यातच सायली त्या दोघांसाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा सायलीचं लक्ष जातं आणि ती विचारते की तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन चुकल्यासारखं नाही ना वाटत? तेव्हा चैतन्य म्हणतो की त्याला काय, मलाच चुकल्यासारखं वाटते. वहिनी तू पुन्हा ऑफिसमध्ये ये,
उलट आपण तिघं मिळून काम करूयात. अर्जुन अस्वस्थच असतो. सायली विचारते की काय झालं तुम्हाला? तेव्हा अर्जुन सायलीशी बोलायला जाणार. त्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असतं, तर सायलीच म्हणते की खरं तर ना मलाच तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. रस्त्याच्या मध्ये येताना मी काहीतरी पाहिलंय. नक्की काय प्रसंग घडला होता ते सायली सांगणारच असते. त्यापूर्वी सायली म्हणते की थांबा 1 मिनिट, आणि त्यानंतर तो जो फोन महिपतचा आहे तो फोन ती अर्जुनच्या हाती आणून देते. अर्जुन म्हणतो की हा तर तुझा फोन नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की माहिती आहे, हा फोन महिपतचा आहे. अर्जुन धक्क्याने विचारतो की तुला कुठे मिळाला? तेव्हा सायली सांगते की प्रियाच्या खोलीत. काय झालं, मी जेव्हा तुमच्यापासून कोर्टातून घरी यायला निघाले होते, रस्त्याच्या मध्येच प्रियाला एका हवालदाराला पैसे देताना तिने बघितलं होतं, आणि त्यानंतर प्रियावरची शंका आणखीन वाढली. म्हणून सायलीने काय केलं की प्रियाच्या रूमची झडती घेतली आणि तिथे तिला मग हा फोन मिळाला. पण याचा ना पासवर्ड अनलॉक होत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी उद्या एका माणसाला बोलवून घेतो आणि हा पासवर्ड क्रॅक करतो. आत्ता कुठे चैतन्याची ट्यूब पेटते आणि तो सांगतो की 1 मिनिट अर्जुन, अ, म्हणजे महिपतचा फोन अनलॉक करायचा असेल तर पासवर्ड साक्षीचा बर्थ डेट असू शकते का? कारण महिपत आपलं प्रत्येक पासवर्ड जो आहे तो साक्षीची बर्थ डेटच वापरतो. म्हणजे तिची बर्थ डेट असू शकते ना? जेव्हा चैतन्य साक्षीच्या जाळ्यात अडकून महिपतच्या घरी राहत होता, तेव्हा त्याने असे प्रसंग बघितले होते. मग काय, सायली अर्जुनचं काम आणखीनच सोपं होतं. आणि चैतन्याचा मुद्दा खरा ठरतो. कारण महिपतचा फोनचा पासवर्ड साक्षीची बर्थ डेटच निघते आणि फोन अनलॉक होतो. तेव्हा हे तिघेही इतके खुश होतात. आता चैतन्य, अर्जुन, सायली तिघेही शॉक असतात. कारण महिपतचा फोन प्रियाकडे कसा काय आला, हा एकच प्रश्न त्यांना सतावत असतो. अर्जुन सायलीला सांगतो की बायको, प्लीज कॉफी पुन्हा गरम करून आणशील का? तेव्हा सायली कॉफी घेऊन खालती येते. सायली खालती कॉफी घेऊन येते तर ती पाहते कल्पना अजूनही अस्वस्थ. ती विचारते की काय झालं आई, तुम्ही अजूनही अस्मिताताईंचा विचार करताय का? तेव्हा कल्पना वैतागत सांगते की बघ ना गं सायली, आज ना ती खूपच हट्टीपणा करते. अस्मिता अशी वागते ना जसं आपण काळजी करून जणू काही गुन्हाच करतोय. सायली, प्लीज माझ्या खातर तू तिच्याशी बोलशील का? तेव्हा सायली समजावते की आई, तुम्ही काळजी करू नका, मी बोलेन अस्मिताताईंशी. बरं आई, एक काम करता का, विमलताईंना ही कॉफी गरम करून वरती नेऊन द्यायला सांगता का? मी अस्मिताताईंसाठी दूध घेऊन जाते. कल्पना होकारच देते. सायली पटकन किचनमध्ये जाते, अस्मितासाठी दूध गरम करते, ते ग्लासमध्ये होते आणि कल्पनाला सांगते की आलेच मी. जेव्हा ती अस्मिताच्या रूममध्ये जाते तर अस्मिता गाणं गुणगुणत असते, खूप खुश असते. सायली विचारते की अरे वा, खुश दिसताय एकदम. अस्मिताताई, मगाशी खूप चिडचिड झाली ना तुमची? मलाही कळतंय, तुम्ही घरात राहून कंटाळत असाल ना? आणि सायली अचानक विचारते की कोणत्या मैत्रिणीकडे गेलतात तुम्ही? सायलीने प्रश्न विचारताच अस्मिता पटकन दरवाजा बंद करून घेते आणि दोघे आता बेडवरती बसतात. अस्मिता रिक्वेस्ट करते की सायली, तू कोणाला ही गोष्ट सांगणार नसेल तर मी तुला सांगू का, मी कोणाला भेटायला गेले होते? आणि ती आनंदाने सांगते, मी ना सचिनला भेटायला गेले होते. मला ना सायली त्याची चूक पोटात घालावीशी वाटते, आणि तू मला म्हणायला सुद्धा की तू अशी चूक पुन्हा कधीच नाही करणार. तेव्हा सायली विचारते की पण अस्मिताताई, ते अशी चूक करणारच नाहीत, याची काय गॅरंटी आहे? तेव्हा अस्मिता म्हणते की अगं, विश्वासावर तर जग चालतं ना, आणि मी सचिनच्या प्रत्येक गोष्टीवरती अविश्वास दाखवायला लागले तर मी ना मुळात एक काम करेन, मी ना सचिनकडे त्या मुलीचा विषयच नाही काढणार आणि त्याला ना तिची आठवणही करून नाही देणार. मी सतत आमच्या बाळाचा विचार करेन, बाळाबद्दल बोलेन. मग बघ सगळं कसं सुरळीत होतं ते. तेव्हा सायली समजावते की अस्मिताताई, तुमचा संसार मोडावा असं कोणालाच वाटत नाही आहे, पण सचिन भाऊजींनी जी चूक केली ना ती तितकीच गंभीरही होती. तेव्हा सायली मूर्ख अस्मिताच्या डोक्यात आता कितीतरी चांगल्या गोष्टी शिरवण्याचा प्रयत्न करते, पण त्या शिरतच नाहीत, त्याला ती तरी काय करणार? सायली मनापासून समजवते की अस्मिताताई, हा विषय फक्त आपल्या दोघींमध्ये
बोलण्यासारखा नाही आहे. खरं तर आई बाबा, पूर्णा आजी यांच्यासोबत आपण बोलूयात. बघूयात ना ते काय म्हणतायत ते. तेव्हा अस्मिता स्वतःच ठरवून मोकळी होते. नाही हा सायली, मी कोणाशी काहीच नाही बोलणार. मी आता ठरवलंय, मी आणि सचिन एकत्रच राहणार. तेव्हा सायली पुन्हा समजून घालते की मी म्हणाले ना अस्मिताताई, आपण घरच्यांशी बोलूयात आधी. सायली आता इतकी छान समजवते अस्मिताला, तुम्ही या गोष्टींचा विचार आत्ता नको करू. एकदा का बाळाचा जन्म झाला की मग आपण या विषयाबद्दल बोलूया. आणि तुम्ही आता शांत निवांत राहा. जास्तीची काळजी करू नका. हे बघा, मी तुमच्यासाठी दूध घेऊन आले. दूध प्या आणि निवांत राहा. तेव्हा अस्मितासुद्धा सायलीच्या समजावण्याने खुशच असते. आणि मग काय, भाग इथेच संपतोय. जरी संपत असला भाग तरी पुढे मोठा ट्विस्ट आलाय. कारण अर्जुन हा महिपतची भेट घेतो आणि मुद्दामच तो त्याला डिवचतो की महिपतला सतत वाटत असतं तो सगळ्या गोष्टी लपवतो आणि बाकीच्यांना काही कळतच नाही. तुझा हुकमाचा पत्ता जो तू लपवलायस ना, तो आता माझ्याकडे. मुळात तुम्हाला माहिती झालंय हुकुमाचा एक का की बदामची राणी साक्षी, महिपत, शिकरे. अर्जुने साक्षीचं नाव घेता क्षणी हा महिपत असा काही हादरलाय ना, त्यानंतर पुन्हा त्या नागोबावरती कारवाईला सुरुवात आहे. कोर्टाच्या दारात उभा राहून तो चक्क अर्जुनला विनवण्या करायला लागतो. जो म्हणाला होता की अर्जुन त्याचे पाय धरेल. हात जोडू जोडू अर्जुनला सांगतो की मी काहीही केलेलं नाही आहे. आता कोर्टात जाण्यापूर्वी अर्जुन त्याच्या कानात कुजबुजतो की तुला काय वाटतं की हुकुमाचा पत्ता तुझ्याकडे? पण काळजी करू नकोस नागराज, तो पत्ता आता लवकरच माझ्या हाती येणार आहे. आता साक्षी जिवंत आहे हे सत्य सायली अर्जुनला तर समजलंय. पण आता याच साक्षीला भर कोर्टात उभा करून अर्जुन केस कशी पालटतोय आणि या सगळ्याच्या मध्ये प्रिया अडकते का की अजून प्रियाच्या पापांचा घडा भरलाच नाही आहे? बघूयात येणाऱ्या भागात. त्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून